कराडमध्ये अत्याधुनिक सुविधांचं स्टेडियम उभारणीचं काम सुरू आहे। जुन्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्येच हे पुनर्निर्माणाचं काम सुरू आहे। या स्टेडियममध्ये 400 मीटरचा अद्ययावत ॲथलेटिक्स ट्रॅक असावा अशी खेळाडूंची मागणी होती। स्टेडियममधील पुनर्निर्माणाच्या कामामुळे कराडच्या नावलौकिकेत भर पडणार असल्याचा दावा आता क्रीडाप्रेमींनी केलेला आहे। सविस्तर पाहूयात। नवीन होणाऱ्या स्टेडियममध्ये ॲथलेटिक ट्रॅकची मागणी, अद्ययावत सिंथेटिक 400 मीटरचा ट्रॅक करण्याची मागणी, खेळाडूंना तात्पुरत्या स्वरूपात मैदान उपलब्ध करण्याची मागणी। देशात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 अंतर्गत पायाभूत सुविधा आणि समर्थ सारख्या योजनांद्वारे देशी क्रीडा साहित्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले। खेलो इंडिया या मिशन अंतर्गत खेळाडूंना आर्थिक मदत, अद्ययावत मैदानं आणि प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य स्तरावर केल्या जातात। मात्र प्रत्यक्षात खेळाडूंना चांगल्या दर्जाचा ॲथलेटिक ट्रॅक मिळावा यासाठी मागणी लावून धरावी लागते। कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे पुनर्निर्मीकरणाचे काम सुरू आहे। यातून आधुनिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे। मात्र सद्यस्थितीत बांधकाम सुरू असताना खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी दुसरं कोणतं मैदानच उपलब्ध नाहीये। खेळाडूंना त्यांचा सराव करता यावा यासाठी अतिरिक्त मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खेळाडूंनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं पुनर्निर्माण करताना अद्ययावत सिंथेटिक 400 मीटरचा ट्रॅक असावा अशी मागणी सामना समितीचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे। दुर्लक्षित झालेले ॲथलेटिक्सचं जे ट्रॅक आहे तो झाला पाहिजे आणि विशेषतः जोपर्यंत ॲथलीट होत नाही तोपर्यंत तो कुठलाच खेळाडू होऊ शकत नाही। ॲथलेटिक्स हे सर्व खेळाडूची जननी आहे, त्याच्यामुळे ॲथलेटिक्समध्ये आम्ही प्रायोरिटीनं भर देऊन आजच्या या सभेमध्ये एक विषय महत्त्वाचा मांडलेला आहे की तो कराड तालुक्यामध्ये होऊ घातलेलं स्टेडियम आहे, त्या होऊ घातलेल्या स्टेडियममध्ये एक ॲथलेटिक्ससाठी रिझर्व्ह जागा असावी। स्टेडियमचं पुनर्निर्माण सुरू असल्यानं खेळाडूंना आता प्रॅक्टिस करण्यासाठी जागा नाही। त्यामुळे कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिकेनं याबाबत पुढाकार घेऊन खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मळाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक थोरात यांनी केली आहे। स्टेडियम येत्या 1 महिन्याच्या आत काही प्रमाणात आम्हाला प्रॅक्टिससाठी उपलब्ध झालं पाहिजे। मलकापूर नगर परिषद असेल, कराड नगरपालिका असेल यांनी आपल्या परिसरातील खेळाडूंच्यासाठी किमान खुलं मैदान तरी उपस्थित करून द्यावं। त्याशिवाय आमचे खेळाडू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकणार नाहीत, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे। येणाऱ्या काळात स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना त्याचा फायदा होणारच आहे। मात्र पुनर्निर्माणाचं काम सुरू आहे आणि तोपर्यंत खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिकेची आहे। पालिका प्रशासनानं खेळाडूंचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या पावलं उचलायला हवीत असे मत कराडकर व्यक्त करू लागलेत। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।